पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान सौदी अरब आणि येमेनमधले हुती यांच्यातला संघर्ष देखील तीव्र होतोय। येमेनी बंडखोरांनी काल लाल समुद्रावरील एका महत्त्वाच्या बंदरावर हल्ला करून 7 जणांना ठार केलं। याशिवाय नैऋत्य सौदी अरेबियातल्या एका तेल प्रकल्पालाही लक्ष्य करण्यात आलं। लाल समुद्रावरील महत्त्वाचं बंदर असलेल्या मोखा इथं झालेल्या बंडखोरांच्या हल्ल्यात किमान 7 जण ठार झाले। यामध्ये 4 सैनिक आणि 3 नागरिकांचा समावेश होता। या हल्ल्यात 15 नागरिक जखमी झाले। येमेननं दिलेल्या माहितीनुसार हुथींनी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे बंदरावर हल्ला करून इमारती आणि इतर सुविधांचं मोठं नुकसान केलं। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझाबाबतची 15 कलमी योजना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फेटाळून लावली आहे। हमास या पॅलेस्टिनी सशस्त्र गटाचं पूर्णपणे निशस्त्रीकरण होईपर्यंत इस्रायल आपली सैन्य दलं मागे घेणार नाही आणि इस्रायली सैन्य आणि नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत कारवाई सुरूच ठेवेल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। पुढील वाटचालीबाबत इस्रायली अधिकारी सध्या अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत, असं ते म्हणाले।